नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जमिनीची आरोग्य पत्रिका या विषयावरती तज्ञांशी चर्चा करून ती माहिती आपण घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपल्या आरोग्याची काळजी आपण ज्या पद्धतीने घेत असतो, आपल्याला लघवी आणि रक्त तपासणीनंतर वैद्यकीय सल्ल्यानंतर डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात आणि त्याप्रमाणे आपण औषध उपचार करत असतो। तद्वतच आपल्या काळ्या आईची म्हणजे जमिनीच्या आरोग्याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे, कारण आपल्याला जमिनीतून भरपूर उत्पन्न आपल्याला मिळत असतं आणि उत्पादकता आणि सुपीकता ह्या दोघांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने आपल्याला जमिनीची आरोग्य पत्रिका ही तयार करावी लागते। आणि म्हणून आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी मृद सर्वेक्षण मृद चाचणी कृषी आयुक्तालय पुणे येथून कृषी अधिकारी म्हणून असलेले जयकुमार टकुडगे साहेब इथे आलेले आहेत। नमस्कार टकुडगे साहेब। नमस्कार। त्यानंतर दुसरे जे तज्ञ आहेत ते आहेत आरसीएफ थळ, अलिबाग जिल्हा रायगड येथून शेतकरी प्रशिक्षण केंद्रामध्ये ते कार्यरत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, असे आपले श्री HB गुरसाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। नमस्कार गुरसाळे साहेब। नमस्कार। तर आज आपण ह्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेविषयी चर्चा करणार आहोत। तर श्री टकुडगे साहेब, जमिनीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय हा एक जो विषय आहे हा फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला आतापर्यंत लग्न पत्रिका माहिती आहे, जन्मपत्रिका माहिती आहे, प्रश्नपत्रिका माहिती आहे, परंतु ही जे आहे याची जमिनीची आरोग्य पत्रिका म्हणजे काय आणि वास्तविकता याच्यामध्ये जे आहे ती अशी पार्श्वभूमी काय आणि याचा उद्देश काय हे जरा शेतकरी बांधवांना आपण सांगावं। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मनुष्यवस्तीच्या विकासासाठी पाणी, जंगल आणि जमीन या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याची नितांत गरज असते। आणि यामध्ये जमिनीद्वारे पृथ्वी तलावरील जे प्राणीमात्र आहेत त्यांना वर्षानुवर्षे अन्नाचा पुरवठा होत आहे। यामध्ये जमिनीतून आपण वेगवेगळी पिकं घेतो आणि ही जमिनीतून वेगवेगळी पिकं घेत असताना पिकांच्या वाढीसाठी जमिनीतून अन्नांश घेतले जातात आणि त्या बदल्यामध्ये जमिनीला परत अन्नांश देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे अन्नांशाचा जर समतोल आपण राखला तर या समतोलामधून जमिनीचे आरोग्य टिकून राहतं, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राहतं। आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जमिनीचं आरोग्य टिकण्यासाठी अन्नद्रव्याची जमिनीमध्ये काय स्थिती आहे, जमिनीमध्ये कोणकोणते घटक उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मृद नमुने तपासणे आणि त्याद्वारे मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना प्रत्येक 2 वर्षातून एकदा देणे आणि मृद आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा देऊन खताचा कार्यक्षम आणि खताचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन करणे हा योजनेमधील एक महत्त्वाचा उद्देश आहे। हा, तर आपल्याला जसे आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे असे महाराष्ट्रातील काही शेतकरी जे आहेत, शेतकरी बांधवांच्याही मनामध्ये काही शंका असतील आणि म्हणून त्यांनी सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले तर चालेल। तर त्यांना शेतकरी बांधवांना जर काही मनात आपले प्रश्न असतील जमिनीच्या आरोग्य पत्रिकेविषयी तर आपण संपर्कासाठी जो दूरध्वनी क्रमांक आहे तो आपण लिहून घ्यावा। तो आहे 022 249 888050। तसंच 022 दुसरा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो 022 2490 8050। तर आपण आपल्या मनातल्या काही शंका असतील जमिनीच्या आरोग्य पत्रिकेविषयी किंवा माती परीक्षणाविषयी तर आपण तज्ञांना फोन करून आपण विचारू शकतात। तर आपण जी माहिती चांगली याच्यामध्ये सांगितलेली आहेच, परंतु गुरसळ साहेब यामध्ये जे आहे तर आपल्याला ही जी जमिनीची आरोग्य पत्रिका राज्यामध्ये केव्हापासून सुरू झालेली आहे आणि याची जी आहे अंमलबजावणी ही कधीपासून सुरू झाली हे आपण शेतकरी बांधवांना सांगू शकता। आता केंद्र शासनाला
3 वर्ष केंद्र शासनाला पूर्ण झालेले आहेत आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाने कृषी व्यवसाय हा फायदेशीर होण्याच्या दृष्टीनं मोठमोठे वेगवेगळे निर्णय घेतले, वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाकांक्षी निर्णय आहे जमीन आरोग्य पत्रिका. सद्यस्थितीत काय आहे, रासायनिक खताचा अनिर्बंध वापर, पाण्याचा अनिर्बंध वापर, त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि ह्या सर्व बाबींचा विचार करून खताच्या मृद चाचणीवर आधारित संतुलित खताचा वापराला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सन 2015-16 मध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका आणि जमीन आरोग्य व्यवस्थापन ह्या 2 गोष्टी शासनामार्फत राबवल्या जातात. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक 34 जिल्ह्यामध्ये सदरची योजना आपण राबवतोय. महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यामध्ये आपण ही योजना राबवतोय आहोत. राज्यामध्ये 43,711 गावं आहेत आणि ह्या योजनेमध्ये गाव हा केंद्रबिंदू आपण ठरवलेला आहे आणि ह्या केंद्रबिंदूच्या माध्यमातून गावातील लागवडीलायक जे क्षेत्र आहे त्या लागवडीलायक क्षेत्रापैकी बागायत क्षेत्रामध्ये 2.5 हेक्टरसाठी 2.5 हेक्टर परिघासाठी 1 मृद नमुना आणि 10 हेक्टर परिघ क्षेत्रासाठी 1 मृद नमुना आपण काढतो आणि सदरचा मृद नमुना आपण प्रयोगशाळेमध्ये तपासतो. अच्छा, हां. तर गुरसळ साहेब, आता माती परीक्षण करणं तर गरजेचं असतंच, परंतु आमच्या शेतकरी बंधूंना माती परीक्षणाची गरज काय हे जर आपण सांगाल तर त्यांना अधिक त्याचा लाभ होऊ शकतो. मला असं वाटतं की शेतीचं खऱ्या अर्थाने उत्पादन जर वाढवायचं असेल आणि या जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवायची असेल तर माती परीक्षण ही आजच्या शेतीची मूलभूत गरज आहे आणि जमिनीची आरोग्य पत्रिकेचा अभ्यास ही पायाभूत संकल्पना आहे. पहा, जमीन ही एक व्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेतून झाडांच्या मुळांना अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात. जमिनीची ही व्यवस्था जर चांगली असेल किंवा नीट असेल तर झाडांच्या मुळांना जमिनीमध्ये असलेली अन्नद्रव्य पूर्णपणे वापर करता येतो. जमिनीची ही व्यवस्था जर बिघडली तर झाडांच्या मुळांना जमिनीत असलेली अन्नद्रव्य किंवा खताच्या माध्यमातून जमिनीत टाकत असलेली अन्नद्रव्य झाडांच्या मुळांना पूर्णपणे वापर करता येत नाही आणि म्हणून शेती करत असताना जमिनीची ही व्यवस्था नेमकी काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे आणि जर जमिनीची व्यवस्था समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला 2 गोष्टीचा उलगडा होतो. एक म्हणजे त्या जमिनीचं आरोग्य कसं आहे आणि दुसरं म्हणजे त्या जमिनीची समृद्धी कशी आहे. समृद्धीचा अर्थ जमिनीची सुपीकता किंवा झाडांच्या मुळांना उपलब्ध होईल अशा अन्नद्रव्याची प्रमाण त्या जमिनीमध्ये काय आहे हे जमिनीच्या समृद्धीतून आपल्याला समजतं. माझा अनुभव असा आहे की शेतकरी ज्या वेळेला माती परीक्षण करतात आणि जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मिळाली की शेतकरी पहिल्यांदा जमिनीची समृद्धी कशी आहे त्याचाच विचार करतात आणि मग माझ्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आहे किंवा जास्त आहे आणि मग मला त्या जमिनीमध्ये पिकांच्या गरजेनुसार खतांची मात्रा वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे असा किरकोळ विचार करतात. पण मला इथे शेतकऱ्यांना एक सांगावंसं वाटतं की जोपर्यंत जमिनीचं आरोग्य सुधरत नाही तोपर्यंत जमिनीची समृद्धी वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही जे काय प्रयत्न करत असाल तर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही आणि म्हणून जर आपल्याला जमिनीची आरोग्य पत्रिका मिळाली तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जमिनीचे आरोग्याचे घटक कसे आहेत ते पहिल्यांदा त्याचा विचार केला पाहिजे आणि नंतर जमिनीच्या समृद्धीचा विचार केला पाहिजे. जमिनीचं आरोग्य 3 घटकावरती अवलंबून असतं. एक म्हणजे pH की ज्याला मराठीमध्ये सामू म्हणतात किंवा आम्ल विम्ल निर्देशांक. दुसरा घटक आहे जमिनीची विद्युत वाहकता किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी की ज्याच्यावरून आपल्याला जमिनीमध्ये क्षारांचं एकूण प्रमाण किती आहे त्याचा अंदाज येतो. आणि तिसरा घटक आहे सेंद्रिय कर्ब, याला इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात की ज्याच्यावरून आपल्याला जमिनीमध्ये एकूण सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती आहे ते लक्षात येतं. तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की जमिनीचं आरोग्य हे ह्या 3 घटकावरती अवलंबून आहे. हे 3 घटक कसे आहेत ते समजून घ्या. जर ते बिघडले असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी
जाणीवपूर्वक प्रयत्न शेतामध्ये करा आणि मगच पुढचे प्रयत्न करा. अतिशय चांगली माहिती आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे. बीडवरून एक फोन येतोय आपल्याला, गहिनीनाथ थोरवे यांचा आपल्याला फोन येतो आहे. तर आपण थोरवे साहेब, आपण प्रश्न विचारू शकता? हो सर, आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला आरोग्यपत्री बनवायची आहे, ती आम्ही कुठे बनवायची? हा, आरोग्य पत्रिका कुठे बनवायची हा. असा प्रश्न आहे. हो, आता- आणि खर्च हा, हॅलो. बोला. हा, बोला बोला. बोला. हॅलो. हॅलो. हा, हा, आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलेला आहे, जमीन आरोग्य पत्रिका कुठं बनवायची आहे, तर जमीन आरोग्य पत्रिका बनवण्याच्या दृष्टीनं आपण जिल्ह्यातील आपल्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा आहे, अशा ठिकाणी आपण जाऊन मृद आरोग्य पत्रिका आपण आपल्या जमिनीमधील माती त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकता आणि तिथं आपण मातीचा आपल्याला कोणकोणते घटक तपासायचे आहेत, आपल्या प्रायोरिटीनुसार आपल्याला काय तपासायचं जमिनीमध्ये, जमिनीचा pH, EC, परत नत्र, स्फुरद, पालाश का मायक्रोन्युट्रियंट्स, ह्या कुठल्या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत, त्या दृष्टीनं आपण जिल्ह्यातील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेमध्ये जाऊन मृद नमुना तपासून घेऊ शकता. वा, अतिशय चांगली माहिती आता थोरवे साहेबांना मिळाली असेलच. तर गुरसट साहेब, आपण मगाशी म्हटलं की माती परीक्षणाची गरज काय आहे, परंतु आता बऱ्याच वेळ असं होतं की शेतकऱ्यांना मातीचे नमुने घ्यायचे असतात, परंतु सर्वच त्या ठिकाणी तज्ज्ञ असतीलच असं नाही. परंतु शेतकरी बांधवांनी जर माती परीक्षण करायचं ठरवलं असेल तर त्यांनी मातीचा प्रातिनिधिक नमुना जो आहे तो प्रातिनिधिक नमुना कसा त्यांनी घ्यावा शेतामध्ये, तर त्याची थोडक्यात माती जमा करण्यासाठी किंवा मातीचा नमुना घेण्यासाठी कृती काय आहे, यामध्ये स्थूल अन्नद्रव्यांची जी आहे कृती ती वेगळी असेल का, स्थूल अन्नद्रव्याच्या बरोबरच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याची पण कृती वेगळी आहे, असं काही असेल तर ती कृती आपण शेतकरी बांधवांना सांगावी. सर्वसाधारणपणे हे 5 आपण, एकर क्षेत्रासाठी स्क्रीनवर जर ते आपण बघू क्षेत्र शकता. एकसारखं असेल तर आपण आहे. एक नमुना घेऊ शकतो. जर ते क्षेत्र दाखवायचं. 5 एकरपेक्षा जास्त असेल तर आपल्याला पुढचा किंवा दुसरा नमुना घ्यावा लागतो. परंतु जर ह्या 5 एकर क्षेत्रामध्ये जमिनीचे जर वेगवेगळे प्रकार असतील, जमिनीचे भिन्न प्रकार, याचा अर्थ जमिनीचा रंग वेगळा असू शकतो, जमिनीचा पोत वेगळा असू शकतो, जमिनीमध्ये काही उंच सखलपणा असू शकतो, काही जमिनी उंचावर असतात, काही उताराच्या असतात, काही सखल जमिनी असतात, बरोबर. काही जमिनीमध्ये पीक पद्धती जी आहे ती ठरलेली असते, तर काही जमिनीमध्ये ती जिरायत असते किंवा बागायती असते. असे या शेतीच्या जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात आणि हे वेगवेगळे प्रकार आपल्या डोक्याने किंवा डोळ्याने जाणवणारे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार समजून घेऊन त्या जमिनीचे तेवढे भाग जे आहेत ते पाडले पाहिजेत आणि प्रत्येक भागासाठी एक एक स्वतंत्र नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याची आवश्यकता असते. मातीचा नमुना घेण्यासाठी आपल्याला खड्डे घ्यावे लागतात, चौकोनी आकाराचे, आयताकृती आकाराचे किंवा यू आकाराचे जे आहेत ते आपल्याला खड्डे घेता येतात. 1 एकर जमिनीसाठी आपण साधारणपणे 15 ते 20 खड्डे आपल्याला घ्यावे लागतात. ह्या खड्ड्यांची खोली जी असते ती पिकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या खोलीचे खड्डे घ्यावे लागतात. जर समजा एका हंगामामध्ये जी काय शेती केली जाते, म्हणजे मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, भाजीपाल्याची पिकं असेल, तर अशा पिकांसाठी साधारणपणे 9 इंच खोलीचा म्हणजे पाऊण फूट खोलीचा खड्डा घ्यावा लागतो. समजा वार्षिक पीक असेल, म्हणजे ऊस असेल, केळी असेल, पपया असेल किंवा द्राक्ष असेल, अशा पिकांसाठी साधारणपणे 18 इंच खोलीचा म्हणजे 1.5 फूट खोलीचा खड्डा आपल्याला घ्यावा लागतो. फळझाड म्हणजे बहुवर्षायू पिकं जर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला साधारणपणे 2 ते 3 फूट खोलीचा खड्डा घ्यावा लागतो. या 2 ते 3 फूट खोलीतून आपण एक नमुना पाठवू शकतो किंवा या 2 ते 3 फुटाचे 3 भाग करून म्हणजे वरचा थर, मधला थर आणि तळातला थर अशासाठी वेगवेगळे नमुने आपण पाठवू शकतो. सुरुवातीला खड्डा पूर्णपणे रिकामा करायचा. खड्डा रिकामा केल्यानंतर त्या खड्ड्याच्या कडेने 1 ते 1.5 इंच थर जो आहे मातीचा तो तासून घ्यायचा किंवा खरवडून घ्यायचा आणि ही माती जी आहे ती आपल्याला नमुन्यासाठी वापरायची आहे. 1 एकराला 15-20 खड्डे, याप्रमाणे समजा 4 एकर असेल, 5 एकर असतील तर आपल्याकडे खूप मोठी माती जी आहे ती जमा होते. एवढी माती काय प्रयोगशाळेमध्ये आपल्याला पाठवायची नसते. त्याच्यासाठी काय करायचं, माती गोळा केल्यानंतर ती एकत्र ठेवायची,
ती पसरवून टाकायची, त्याचे 4 भाग करायचे, 2 भाग फेकून द्यायचे, 2 भाग पुन्हा एकत्र करायचे, पुन्हा पसरवायचे, पुन्हा त्याच्यातले 2 भाग वेगळे करायचे. अशी प्रक्रिया तो मातीचा नमुना जोपर्यंत अर्धा ते 1 किलो येत नाही तोपर्यंत ही करायची. नंतर एवढी माती गोळा केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काडी कचरा असेल, दगडधोंडे असतील तर ते वेगळे करायचे. केल्यानंतर तो नमुना जो आहे तो कापडी पिशवीमध्ये भरायचा. त्याच्यामध्ये RCF तर्फे किंवा कृषी विभागातर्फे फॉर्म दिले जातात. ते फॉर्ममध्ये आपली पूर्णपणे माहिती भरायची, आपलं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, लँडलाईन नंबर किंवा सर्व गोष्टी भरायच्या, पीक कुठली घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर हा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा. इथे फक्त सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्याला जर नमुना घ्यायचा असेल तर फक्त एकच बदल करायचा आहे की कुठल्याही प्रकारचं धातूचं अवजार न वापरता त्या ठिकाणी लाकडी किंवा प्लॅस्टिक अवजाराचा वापर करून मातीचा नमुना घ्यायचा आणि तो प्रयोगशाळेमध्ये कारण धातूमध्ये जी अन्नद्रव्य असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य ही फार कमी प्रमाणात जमिनीमध्ये असतात आणि झाडांची गरज सुद्धा एकदम सूक्ष्म असते. आणि जरी एक वेळ जरी खरवडलात कुठलंही हत्यार तर त्याच्यामध्ये वाढणारं हे जे प्रमाण जे असतं ते तुमच्या जमिनीतले सूक्ष्म अन्नद्रव्याचे घटक कितीतरी प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून प्लॅस्टिक किंवा लाकडाच्या हत्यार वापरून सूक्ष्म अन्नद्रव्य घटकासाठी जो आहे तो आपल्याला नमुना पाठवायचा आहे. धन्यवाद. फार चांगली माहिती आपण दिलेली आहे. उस्मानाबादवरून शुभम चव्हाण यांचा एक फोन येतो आहे, परंतु आपण आता ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला जर तुम्हाला शुभम चव्हाण हे उस्मानाबादवरून बोलतायत, तर शुभम चव्हाण आपण आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हा सर, आम्हाला माती परीक्षण करायचे. कशा प्रकारची माती काढली पाहिजे जमिनीतील? आत्ताच थोड्या वेळापूर्वी मातीचा नमुना कसा घ्यावा, फॉर्म कसा भरावा, सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी विशेष काळजी काय घ्यावी आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये कसा पाठवावा याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. पाहिजे तर मी पुन्हा सांगतो की सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी कोणत्याही प्रकारचं धातूचं अवजार न वापरता प्लॅस्टिक किंवा लाकडाच्या साहाय्याने आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असतो. नमुना आपण 5 एकर क्षेत्रासाठी एक नमुना घेऊ शकतो जर जमीन एकसारखी असेल तर. जमीन एकसारखी नसेल तर जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचे तेवढे भाग पाडायचे आणि प्रत्येक भागासाठी एक नमुना आपल्याला पाठवायचा असतो. ओके ओके. आणि याच्यावर आता मागे आपण चर्चा केल्याप्रमाणे टकुळके साहेब, या योजनेअंतर्गत जे आहे हे मृद नमुने आपण कृषी विभागाच्या माध्यमातून आपण तपासतो आणि ते नमुने घेत असतो, परंतु हे नमुने कोणा मार्फत आपण ते घेतो हे जरा शेतकऱ्यांना सांगा. आता मृद परीक्षणाचं यश आणि गुणवत्ता हे मृद नमुने काढण्यावर अवलंबून आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं मृद नमुने काढणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कृषी विभागाचा जो आमचा क्षेत्रीय कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक आहे, यांच्यामार्फत विहित केलेल्या पद्धतीनुसार मृद नमुना काढला जातो आणि तो प्रयोगशाळेसाठी तपासणीकरिता पाठवला जातो. तर याच्यामध्ये आता आपण जे मातीचे परीक्षण करत असतो, तर मातीचे परीक्षण केल्यानंतर पृथक्करण करताना मातीमधील कोणकोणते घटक किंवा अन्न घटक जे आहे याची तपासणी केली जाते. हे आता ह्या केंद्र शासनाची सुरू आहे. ह्या योजनेमधून क्षेत्रीय पातळीवरून प्रयोगशाळेला नमुना आल्यानंतर तो नमुना अगोदर तयार केला जातो. म्हणजे त्यामध्ये दगडधोंडे असतील, केर कचरा बाजूला करून नमुना तयार करण्यात येतो आणि तयार केल्यानंतर कृषी विद्यापीठाने विहित केलेल्या पद्धतीनुसार ह्या योजनेअंतर्गत 12 घटक तपासले जातात. आता ह्या 12 घटकामध्ये पहिल्यांदा जमिनीचा, सरांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीचा सामू तपासतो, नंतर AC म्हणजे विद्युत वाहकता तपासतो, नंतर प्राथमिक घटकामध्ये उपलब्ध नत्र, उपलब्ध स्पालाश, उपलब्ध स्फुरद आणि सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणजे दुय्यम घटकामध्ये गंधकाची तपासणी करतो. आता हे घटक तपासल्यानंतर नंतर सूक्ष्म मूलद्रव्य हा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये आपण तांब तपासतो, सल्फर, त्यामध्ये तांब, मॅंगनीज, बोरॉन आणि झिंक ह्या 4 गोष्टी आपण तपासतो. आणि बोरॉन हे आपण 5 गोष्टी तपासतो. आणि ह्यामध्ये
सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता ज्या भागामध्ये आहे अशा भागामध्ये अशा पिकांना सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खताचा जर वापर केला तर 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते. कुठून? असं कृषी विद्यापीठाच्या संशोधनावरून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते वापरणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण एक लोह म्हणजे आपण फेरस म्हणतो आणि जस्त ह्या दोन गोष्टीची कमतरता आहे. लोह यामध्ये पानातील हरितद्रव्यांचं प्रमाण कमी होतं. नंतर पाण्याच्या मुख्य रेषा ह्या हिरव्या होतात आणि जून पानावर मध्ये टिपके आढळून येतात. आता हे जे 12 घटक आपण तपासतो, ह्या 12 घटक तपासणी झाल्यानंतर एक केंद्र शासनाने एक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे, MIS सॉफ्टवेअर. आणि त्यामध्ये हे सगळे आपले आलेले रिडिंग्ज आहेत किंवा आलेले हे त्यामध्ये निष्कर्ष त्याच्यामध्ये भरतो आणि शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यासाठी तयार करतो. बरोबर. ते आपण आता पडद्यावर बघू शकता. जमीन आरोग्य पत्रिका कशी आहे ती आपण पडद्यावर बघू शकता. अजून एक फोन येतोय अमरावतीवरून. अरविंदजी यांचा फोन आहे, तर आपण विचारू शकता प्रश्न. अरविंदजी, हॅलो, अमरावतीवरून अरविंदजी बोलतायत. हॅलो. हॅलो. हा बोला. बोला. बोला हॅलो. बोला. हा बोला. बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. नाही, आपण जे सांगितलं की कास्तकारांनी मृदू संधारण लॅब मध्ये सॅम्पल घेऊन यावं. हा बोला 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 ना. बोला. हा. तर शासनाचा प्रोग्राम होता की कास्तकारापर्यंत आरोग्य पत्रिका पोहोचवणार. केव्हा मिळणार? आता मी त्याबद्दल तुम्हाला कास्तकाराला पता माहित नसते, त्याला आणणं शक्य नसते जिल्हा लेवलला. बरोबर. आता मी याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. अगदी म्हणजे तुम्ही अगदी तुमचा स्वतःचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलेला आहे. शेतकऱ्यांनी सध्या जी शासनाची मृद आरोग्य पत्रिका योजना जी चालू आहे राज्यामध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत, तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला जमिनीचा नमुना घेऊन कुठल्याही प्रयोगशाळेत जायची गरज नाही. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीतील मातीचा नमुना काढण्याचं सध्या काम चालू आहे आणि ते नमुना काढल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी होईल आणि गाव पातळीवर आपल्याला मृद आरोग्य पत्रिका मोफत देण्याची व्यवस्था शासनामार्फत केलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला मृद आरोग्य पत्रिकेसाठी मातीचा नमुना घेऊन जायची प्रयोगशाळेकडे आवश्यकता भासणार नाही. तर अरविंदजी, आपली शंका निरसन झालं असेल. तर पुढचा जो प्रश्न आहे गुरसाळे साहेब, तर आपण मातीची परीक्षण करत असतो. माती परीक्षण केल्यानंतरचा जो अहवाल पृथक्करणाचा असतो तो आपण ज्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये नमूद करतो. मग आपण त्याच्यानंतरचं जे आहे शेतकऱ्यांना त्याच्यातलं काही कळत नाही. मग आपण त्या शिफारशीत केल्यानंतर त्या पद्धती ज्या कोणकोणत्या पद्धतीवर तिचे अवलंबून असतं ते आपण सांगावं. हे पहा, जमिनीमध्ये जे काही घटक असतात ते ढोबळ मनाने 3 प्रकारचे असतात. आरोग्याचे 3 घटक असतात, म्हणजे pH, म्हणजे सामू, विद्युत वाहकता आणि सेंद्रिय कर्ब. मुख्य अन्नद्रव्य हा दुसरा घटक की ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश. आणि तिसरा घटक आहे सूक्ष्म अन्नद्रव्य की ज्याच्यामध्ये 6 प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य येत असतात. तर जमिनीमध्ये ह्या अन्नद्रव्याची समृद्धी किंवा श्रीमंती किंवा त्याचं प्रमाण किती आहे हे समजून विद्यापीठांनी त्याची वर्गवारी तयार केलेली आहे. 6 स्तरावरती वर्गवारी केलेली आहे. ती वर्गवारी अशी आहे: अति कमी, कमी, मध्यम, साधारण जास्त, जास्त आणि अति जास्त. ही वर्गवारी करण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांच्या मातीचा नमुना तपासल्यानंतर या 3 प्रकारच्या घटकापैकी आपला घटक किती प्रमाणात आहे आणि या वर्गवारीनुसार आपण नेमकं कुठल्या वर्गामध्ये बसतोय. जर समजा हा घटक अति कमी या गटामध्ये असेल तर अशा वेळेला खतांच्या शिफारसी 50% वाढवून दिल्या जातात. अच्छा. समजा हा घटक कमी असेल
तर तो 25% खतांच्या शिफारशी वाढवल्या जातात. बरोबर. आणि जर हा घटक मध्यम स्वरूपामध्ये असेल तर त्या पिकासाठी अन्नद्रव्याची गरज ओळखून खतांच्या ज्या काही शिफारशी केल्या आहेत त्या कायम ठेवल्या जातात. जर समजा साधारण जास्त असेल तर अन्नद्रव्याचं किंवा खतांच्या शिफारशी 10% कमी केल्या जातात. बरोबर. जास्त असेल तर 25% कमी केल्या जातात आणि अति जास्त असेल तर 50% कमी केल्या जातात. त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देऊ, कदाचित ते स्क्रीनवर सुद्धा दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक शेतकरी आहेत, कुडाळ देवगडमधील कासगावमधील. बरोबर. आंबा आणि काजू त्यांचं पीक आहे. हां. त्यांच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण हे अति जास्त या प्रमाणात होतं. बरोबर. स्फुरदाचं प्रमाण कमी होतं आणि पालाशचं प्रमाण अति जास्त होतं. त्यांनी माती परीक्षण केलं, त्यांचा pH बघितला की जो अति तीव्र आम्ल या प्रकारामधला होता. इतर अन्नद्रव्य थोड्याफार प्रमाणात योग्य होती. तर आम्ही माती परीक्षण केल्यानंतर त्यांना सल्ला दिला की नत्राचं प्रमाण जे आहे अति जास्त असेल तर आंब्याला 1500 लागतं, ते 750 करावे लागेल. आणि अशा प्रकारे बदल केले. आणि बदल केल्यानंतर त्यांनी ते शेतीमध्ये जे प्रयोग केले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे की शिफारशीत मात्राप्रमाणे आपल्याला देता येतं. त्याच्यामुळे तर खतांचा खर्च सुद्धा कमी वाचतो. झाला हो. आणि उत्पादनात वाढ सुद्धा झाली. आता वर्ध्यावरून शिवानी वैद्य हिचा एक प्रश्न आहे, ती नुसते शेतकरी बंधूच नाही तर शेतकरी भगिनी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. तर वर्ध्यावरून शिवानी वैद्य, आपला काय प्रश्न आहे विचारा. नमस्कार सर, मी शिवानी वैद्य बोलते वर्धेहून. हा बोला. माझा प्रश्न असा की वेगवेगळ्या ऋतूंच्या हिशोबाने पीएच कशी मेंटेन करावी, परत त्याला खत पाणी कसं हवं असतं. वा वा, चांगला प्रश्न आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोग्य जमिनीचे घटक जे 3 प्रकार आहेत त्याच्यातला एक प्रकार जो आहे तो जमिनीच्या आरोग्याचे घटक. त्या आरोग्याच्या 3 घटकापैकी एक जो आहे तो pH, की ज्याला मराठीमध्ये सामू किंवा आम्ल विम्ल निर्देशांक असं म्हणतात. बरोबर. समजा जमिनीचा pH म्हणजे सामू 6.5 ते 7.5 जर असेल तर तो न्यूट्रल किंवा उदासीन समजला जातो, की ज्या सामूच्या मर्यादेमध्ये जमिनीमध्ये असलेली सर्व प्रकारची अन्नद्रव्य झाडाच्या मुळांना पूर्णपणे उपलब्ध होत असतात. पण हा जर सामू खाली खाली यायला लागला आणि तो अगदी 4.5 पर्यंत जर पोचला तर जमिनीतले अन्नद्रव्य 13 ते 70% इतकी अन्नद्रव्य झाडाच्या मुळांना उपलब्ध होत नाही. तसाच हा जमिनीचा सामू 7.5च्या पुढे वाढत वाढत जर गेला तरी सुद्धा जमिनीतल्या अन्नद्रव्याचा झाडाच्या मुळांना पूर्णपणे वापर करता येत नाही. जमिनीचा हा सामू जर आम्लधर्मी असेल आणि तो जर आपल्याला सुधारायचा असेल तर आम्लधर्मी जमिनीमध्ये 0.2 इतका pH वाढवण्यासाठी आपल्याला त्या जमिनीमध्ये 1 एकरला 500 किलो चुना पावडर किंवा डोलोमाइटचा वापर केला गेला पाहिजे. कारण आम्लधर्मीमध्ये जसा कॅल्शियम कमी असतो तसा केव्हा केव्हा मॅग्नेशियम सुद्धा कमी असतो. डोलोमाइटमध्ये 12% मॅग्नेशियम असतो. म्हणून आम्लधर्मी जमिनीमध्ये कॅल्शियम म्हणजे चुना पावडर किंवा डोलोमाइट 500 किलो प्रति एकर इतक्या प्रमाणात वापरला तर जमिनीचा सामू 0.2 ने वाढायला मदत होते. जर जमिनीचा सामू जास्त असेल तर त्याच्याकरता जिप्सम, त्याच्यापेक्षा प्रभावी गंधक पावडर आणि त्याच्यापेक्षा प्रभावी हिरवळीची खतं, गंधक पावडर आणि गंधक जीवाणू खताचा वापर जर केलात तर तो pH जो आहे तो कमी व्हायला मदत होते. मला वाटतं तर आपण अशी चर्चा करत असताना या RCFच्या माध्यमातून जे आहे गुरसाळे साहेब, तर राज्यामध्ये आतापर्यंत अनेक असे तुम्ही माती परीक्षण केलेले असतील, तर असे या आरोग्य पत्रिका ज्या आहेत या आरोग्य पत्रिकांचं वाटप जे आहे हे किती शेतकऱ्यांपर्यंत राज्यामध्ये झालेलं आहे. RCF म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. RCFच्या एकूण 19 माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. याच्यापैकी 11 प्रयोगशाळा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 8 प्रयोगशाळा महाराष्ट्राबाहेर इतर राज्यामध्ये आहेत. या 11 प्रयोगशाळेमध्ये 7 प्रयोगशाळा ह्या स्टॅटिक लॅबोरेटरी म्हणजे भूस्थित प्रयोगशाळा आहेत आणि 4 प्रयोगशाळा या फिरत्या प्रयोगशाळा म्हणजे मोबाईल सॉइल टेस्टिंग व्हॅन अशा प्रकारच्या आहेत. आमच्या प्रयोगशाळा
4 प्रयोगशाळा, ज्या फिरत्या प्रयोगशाळा या अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी आहेत. तर आत्तापर्यंत RCFने जवळपास 40 वर्षामध्ये एकूण 60 लाख मातीचे नमुने जे आहेत ते तपासले आहेत आणि जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. मातीच्या नमुन्याचं परीक्षण करून जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याकडे जशा प्रयोगशाळा आहेत तशाच आमच्या विपणन कार्यालयामध्ये, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला आमचं विपणन कार्यालय आहे. या विपणन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे अधिकृत विक्रेते आहेत, शेतकऱ्यांच्या सोसायटी आहेत, विविध कार्यकारी सोसायटी यांच्या आमच्या संपर्कामध्ये नेहमीच असतात. जर शेतकऱ्याला माती परीक्षण करायचं असेल तर आमच्या प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरज नाही किंवा जिल्हा कार्यालयापर्यंत सुद्धा येण्याची गरज नाही. शेतकरी आमच्या अधिकृत विक्रेत्याकडे जाऊ शकतो किंवा सोसायट्यांकडे जाऊ शकतो, तिथे तो मातीचा नमुना देऊ शकतो. तिथून तो नमुना आमच्या जिल्हा कार्यालयामध्ये येईल आणि जिल्हा कार्यालयातून हा नमुना जो आहे तो तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये आपण पाठवू शकतो. एका वर्षाला जवळपास 1.5 लाख माती परीक्षणाचे नमुने आम्ही शेतकऱ्यांसाठी तपासत असतो. धन्यवाद. तर अशाच प्रकारचे आपण कृषी आयुक्तालयाच्या मार्फत सुद्धा आपण माती परीक्षण केलेली असेलच आणि या माती परीक्षणाचा अहवाल सुद्धा शेतकऱ्यांवर आपण दिला असेल. असे राज्यामध्ये असे किती आरोग्य पत्रिका आपण सुद्धा शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत कृषी आयुक्तालय मार्फत? ह्या योजनेअंतर्गत सन 15-16 पासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत ही योजना सायकल म्हणजे फेजिंग मॅनरमध्ये केंद्र शासनाने सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहिली सायकल 15-16, 16-17, 17-18, 18-19 आता नवीन चालू झालेला आहे. 15-16, 16-17 आपल्याला 24 लाख मृद नमुने काढणे आणि मृद नमुन्याची तपासणी करणे हे आपल्याला लक्षांक देण्यात आलेलं होतं. त्यापैकी आपण 100% मृद नमुने काढलेले आहेत, मृद नमुने तपासण्यात आलेले आहेत आणि जवळपास 1,20,00,000 शेतकऱ्यांना आपण मृद आरोग्य पत्रिकेचं वितरण केलेलं आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मृदा आरोग्य पत्रिकेचं वितरण केलेलं आहे आणि आपण राज्यामध्ये अग्रक्रमावर आहोत. मग आता या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेच्या विषयीची आता सध्याची प्रगती जी आहे ही काय आहे राज्यामध्ये सध्या? सध्याची प्रगती अशी आहे की आपण 24 लाख मृद नमुने काढले आणि त्या माध्यमातून जवळपास आपल्याला जे लक्षांक देण्यात आलेलं आहे ते लक्षांकाप्रमाणे आपण सगळं मृद आरोग्य पत्रिका जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना आपण एका पहिल्या फेज मधल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना याच्यामुळे फायदा झालेला आहे. किती फायदा शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्याचा फायदा ह्या दृष्टीनं सध्या आपण शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका दिलेली आहे. सध्याचा खरीप सीझन आता आपल्याला चालू होत आहे आणि खरीप सीझनमध्ये या मृद आरोग्य पत्रिकेच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खताचा अवलंब करावा, खताचा संतुलित वापर करावा असं शेतकऱ्यांकडून आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यामुळे ह्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या योजनेचा उद्देश पण सफल होणार आहे. एक फोन येतो आहे. तुकाराम सोळंके म्हणून जे आहेत जालन्यावरून आहेत, तर त्यांचा एक प्रश्न आहे. तर तुकाराम सोळंके, जालना, आपण प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आम्ही लिंबोनी लागवडीसाठी माती परीक्षण करायचं होतं आम्हाला, तर त्यासाठी माती निवड करून आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे पाठवली. परतूरला पाठवली होती, तर त्याचा रिझल्ट त्याने दिला नाही. म्हणजे आमचे चेक करणं होत नाही. कुठे पाठवले होते आपण? तहसील कृषी अधिकाऱ्याकडे. नाही, कृषी अधिकाऱ्याकडे नमुना आपण दिलेला, मातीचा नमुना दिलेला आहे का? हो, दिलता. मातीचा नमुना. बोला. त्याचा रिझल्ट येत नाही. नमुना आपण जर दिला असेल, कृषी अधिकाऱ्याकडे दिला असेल, कृषी अधिकाऱ्याकडे न देता आपण हा मातीचा नमुना आपण स्वतः एकतर नेऊन द्या किंवा आमच्या कृषी सहाय्यक, आपल्या गावामधले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे हा नमुना द्या. म्हणजे ते प्रयोगशाळेमध्ये जाईल आणि तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये विश्लेषण करून मृद आरोग्य पत्रिका आपल्याला मिळेल. तर मला वाटतं तुकाराम सोळंके साहेब, आपलं जी काही मनात शंका होती ती निरसन झालं असण्याची शक्यता आहे आपल्याला. तर आपण चर्चा मागे करत होतो प्रगतीविषयी. तर यामध्ये आता जमिनीचं आरोग्य जे आहे याचं व्यवस्थापन आपण करत असतो. तर या व्यवस्थापनाबाबत आपल्याकडून आम्हाला थोडक्यात माहिती आपल्याला ऐकायला आम्हाला आनंद होईल. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य व्यवस्थापन हा एक घटक आहे.
या व्यवस्थापनाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये साधारण 1,37,00,000 खातेदार आहेत. अच्छा. आणि ह्या सर्व खातेदारांना जमीन आरोग्य पत्रिका देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मृद परीक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी जमीन आरोग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून फिरती किंवा स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळा उभा करणे आणि सध्या ज्या शासकीय प्रयोगशाळा आहे त्या शाळेचं बळकटीकरण करणे, ह्या 2 बाबी याच्यामध्ये राबवल्या जातात. आता माती परीक्षणाच्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांच्या मार्फत असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र असतील आणि RCFच्या माध्यमातून आता गुरसाळे साहेबांनी सांगितलं तर असे आपण मातीचे नमुने शेतकऱ्यांची तपासून देतच असतो. परंतु अजूनही भरपूर आता हा जो आरोग्य पत्रिकेचा विषय आहे हा फार मोठा आहे. तर शेतकऱ्यांना आपल्याला मातीचे नमुने तपासायचे आहेत, परंतु असे काही लोकसहभागातून काही तरुणांना वाटलं की आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारावी, तर यासाठी काही अनुदान वगैरे आहे का किंवा लाभार्थ्याची निवड कशी होते हे आपल्याला आपण जरा शेतकरी बंधूंना आणि सांगतो. यामध्ये अत्यंत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापन ही बाब त्यासाठीच आहे, महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. अच्छा. त्याच्यामध्ये नवीन प्रयोगशाळा जर आपल्याला उभा करायची असेल, मग ती स्थायी असो किंवा फिरती मृद चाचणी प्रयोगशाळा असो, तर यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 75 लाख रुपये हा त्याचा प्रकल्प खर्च, प्रोजेक्ट कॉस्ट धरण्यात आलेला आहे. आणि त्या प्रकल्प खर्चाच्या 60% म्हणजे 45 लाख रुपये त्यामध्ये अनुदान स्वरूपात आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि यामध्ये सहभागी आपल्याला लोकसहभागामधून ही योजना आपण राबवतो. यामध्ये सहकारी साखर कारखाने सहभागी होऊ शकतात, कृषी विज्ञान केंद्र सहभागी होतात, शैक्षणिक संस्था सहभागी होऊ शकतात, खत कंपन्या आहेत, विविध कार्यकारी, अशा सर्व शेवटी वैयक्तिक NGO हे सगळ्यांचा सहभाग यामध्ये होऊ शकतो. तर आपण चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु आता गुरसाळे साहेब, सध्याचा जो आहे विषय हा सेंद्रिय शेतीच्या विषयी खूपच चर्चा चाललेली आहे. परंतु सेंद्रिय शेती जरी सुपीकतेच्या दृष्टीने चांगली असली तरी मात्र आताच्या संशोधनावरून असं दिसून येतं की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ह्याच्याविषयीची जी पिकांचं उत्पादन वाढीचं किंवा आपल्याला सुपीकतेच्या बाबतीत आहे, या बाबतीत आपलं मत काय? मला इथे माझं मत मांडायचं आहे की एक लक्षात घ्या, खतांचा वापर आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे 2 शब्द काहीतरी वेगवेगळे आहेत, एकसारखे नाहीत. खतांचा वापर केल्यामुळे जमिनीला अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात, परंतु ही अन्नद्रव्य, जमिनीतली अन्नद्रव्य मुळांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. मुळांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचल्यानंतर ती खोडातून पानांपर्यंत पोहोचण्याची गरज असते आणि पानातून ही अन्नद्रव्य फळांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. हा एक प्रवास आहे. हा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा नसतो, सहज नसतो किंवा सुलभ नसतो. ह्या प्रवासामध्ये अनेक अडथळे जे आहेत ते येत असतात. याला म्हणतात अन्नद्रव्याच्या वहनातले अडथळे. आपल्याला हे जे अडथळे जर दूर करायचे असतील तर त्याला काहीतरी वेगळे आपल्याला प्रयत्न करण्याची गरज असतो. आणि हे अडथळे दूर करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असं म्हणतात. या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सुद्धा एक उदाहरण दिलेलं. त्याच्या आधी नेमके अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर पहिला प्रयत्न असा आहे की माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आरोग्याचे घटक समजतात. हे आरोग्याचे घटक समजून न घेता जर खतांचा वापर जर केलात तर ती खतं जी आहेत, जमिनीतली अन्नद्रव्य जमिनीमध्येच राहणार, ती पानं आणि फळापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून माती परीक्षण केल्यानंतर आरोग्य घटक समजून घ्या, ते सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर समृद्धीचे जे आहे ते प्रयत्न करा. खत कशा पद्धतीने टाकायचं, वापरायचं ही सुद्धा एक पद्धत आहे. साधारणपणे 4 ते 6 इंच खोलीवरती खतं जर पडली तर त्याचा वापर जो आहे कार्यक्षम पद्धतीने होत असतो. पट्टी पद्धतीने खतं दिली की त्याचं स्थिरीकरण जे आहे ते कमी होतं आणि उपलब्धता वाढायला मदत होते. जर रासायनिक खतं जर सेंद्रिय पदार्थामध्ये 10 ते 25 पटीने सेंद्रिय खतामध्ये जर 1 ते 1.5 महिना जिरवून जर वापरली तर ह्या अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते आणि उपलब्धता वाढायला मदत होते. अशा प्रकारचे काही. तिसरी गोष्ट अशी आहे की रासायनिक खताबरोबर त्याला सेंद्रिय खताची जोड दिली गेली पाहिजे.
सेंद्रिय खतं म्हणजे शेणखत, कंपोस्ट, पिकांच्या अवशेषांचा वापर किंवा हिरवळीची खतं. तर सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खतं का वापरायची असतात? सेंद्रिय खतं शेतीमध्ये वापरली की त्या सेंद्रिय पदार्थापासून 3 प्रकारचे घटक निर्माण होतात. एक म्हणजे सेंद्रिय आम्लांची निर्मिती, दुसरं म्हणजे विकर्स ज्याला इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतात, आणि तिसरं म्हणजे जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते. या 3 गोष्टींचे सेंद्रिय पदार्थाशी असलेले एकंदरीत संबंध, ह्याच्यातून हे वहनातले अडथळे जे आहेत ते दूर व्हायला मदत होतात. म्हणजे जमिनीतली अन्नद्रव्य मुळापर्यंत पोहोचतात, मुळातली अन्नद्रव्य आहे ते खोडातून जमिनी या पानांपर्यंत आणि पानातून फळात. याच्यासाठी मी तुम्हाला हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो. आंबा हे महत्त्वाचं फळझाड पीक आहे. आंबा हे 1 गुंठ्यावरती वाढवलं जातं. आंब्याचं झाड 1 गुंठ्यामध्ये वाढत असतं. त्या जमिनीमध्ये कित्येक किलो कॅल्शियम असतो. झाडाच्या पानांना फक्त 800 ग्रॅम कॅल्शियमची गरज असते, जमिनीमध्ये शेकडो किलो असतो. आणि 1 गुंठा क्षेत्रामध्ये त्या आंब्याच्या झाडाला जेवढी काय फळं आहेत त्या फळांची गरज असते फक्त 9 ग्रॅम. आणि असं असून सुद्धा म्हणजे कित्येक किलो जमिनीत आहे, 800 ग्रॅम पानामध्ये आहे, तरी सुद्धा 9 ग्रॅम फळापर्यंत पोचत नाही. आणि हे जे आहेत हे वहनातले अडथळे आहेत. हे वहनातले अडथळे दूर करण्यासाठी या पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. अजून पुण्यावरून जनार्दनजी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. तर जनार्दनजी, आपला प्रश्न आपण विचारावा. हा सर, विचारा. हॅलो, विचारा. प्रश्न असा आहे की डाळिंबाची बाग आहे, तर की त्या डाळिंबाच्या बागेतला म्हणजे ड्रिपच्या खाली आपण खतं वगैरे सगळे घालतो. बोला. विचारा. हॅलो, विचारा. तुमचा प्रश्न विचारा. बहुतेक कट झाला असेल. तर आपण यांनी सेंद्रिय शेती सांगितलेलं आहे, परंतु काय आहे की जुन्या काळी एक म्हण होती की शेतात खत पाहिजे, गावात पत पाहिजे आणि घरात एक मत पाहिजे. तर त्यातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतामध्ये खत पाहिजे. म्हणून सेंद्रिय शेती जी आहे ही वेगवेगळ्या सेंद्रिय खतांची दृष्टीने आपल्याला सुपीकता वाढवता येऊ शकते. आता ही जागरूकता जी आहे, ही जागृती आहे, ही शेतकऱ्यांमध्ये आली पाहिजे लोकसहभागातनं. तर याच्यातनं जे आहे, म्हणूनच जागतिक पातळीवर मृदा दिवस जो आहे हा साजरा करण्यात येतो 5 डिसेंबर रोजी. तर याविषयी थोडक्यात आपल्याला जर माहिती सांगितली शेतकऱ्यांना तर अधिक बरं होईल. जागतिक मृदा दिवस. आता रासायनिक खताचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापरामुळे जमिनीचं आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर व्हायला आहे. आणि हा संपूर्ण धोका पिकाच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर ह्याची नोंद घेतली गेली. आणि जे युनायटेड नेशन म्हणजे राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ आहे, त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या 68व्या सर्वसाधारण सभेमध्ये 2015 हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्हणून घोषित केलं. आणि त्याच्यानंतर आपण 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आता जागतिक मृदा वर्षाच्या निमित्तानं शेतकऱ्यांमध्ये आणि जनमानसामध्ये जमिनीच्या आरोग्याविषयी जाणीव जागृती निर्माण करायची, जमिनीच्या समस्याबद्दल त्याच्याशी चर्चा करायची. मग गाव पातळीवर असो, तालुका पातळीवर असो, जिल्हा पातळीवर असो, वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांमध्ये परिसंवाद, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, म्हणजे असं कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं. अशा पद्धतीनं 5 डिसेंबर आपण असं मोठ्या प्रमाणात साजरा केला. गेल्या वर्षी आपण 5 डिसेंबर 2016 या दिवशी असेच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्या दिवशी साधारण आपण 10.5 लाख मृदा आरोग्य पत्रिकेचं शेतकऱ्यांना वितरण केलं, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये सुद्धा
आणि जनमानसामध्ये सुद्धा त्याची जाणीव जागृती व्हायला पाहिजे आणि जमिनीचं आरोग्य अबाधित राहायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आता शेतकरीच्या जे आपण आरोग्य पत्रिका आहे त्याचं वितरण ह्या कशा पद्धतीने आपण करत असतो? आता एकदा प्रयोगशाळेमध्ये जमीन आरोग्य पत्रिका तयार झाल्यानंतर आपण संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला आपण ते जमीन आरोग्य पत्रिका वितरित करतो. तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असलेला जे कर्मचारी आहे, मध्ये मंडळ कृषी अधिकारी आहेत, कृषी पर्यवेक्षक आहेत, कृषी सहाय्यक आहेत, यांच्यामार्फत आपण शेतकऱ्यांना सुपूर्द करतो. हे आपण शेतकऱ्यांना नुसतं जमीन आरोग्य पत्रिका सुपूर्द करत नाही, तर गाव पातळीवर शेतकरी मेळावे असतील, शेतकरी प्रशिक्षण असतील, किंवा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आपण ग्रामसभा आयोजित करतो. या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना ती जमीन आरोग्य पत्रिका वितरित करतो आणि त्याबरोबर जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, पीकवार खताच्या शिफारशी दिलेल्या आहेत, विद्यापीठाने शिफारस केलेल्या पीकवार खताच्या शिफारशी दिल्या आहेत, त्या शिफारशीची माहिती वगैरे देतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी अवलंब करावा, त्यामागचा उद्देश आहे. तर आतापर्यंत आपण शेतकरी बांधवांसाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेविषयी भरपूर सांगोपांग अशी चर्चा केलेली आहे. तर शेवटी टकुडगे साहेब, आपण शेतकरी बंधूंना आपण काय सांगाल, काय सल्ला देणार? शेवटी अत्यंत महत्त्वाचा सल्ला असा राहील की माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षणानुसार जमीन आरोग्य पत्रिकेनुसार जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच खताची मात्रा वापरा. आणि शेवटी जमिनीचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी हिरवळीचं खत असेल, शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा जैविक खत असेल, ह्या खतांचा वापर करा, जेणेकरून आपली जमीन ही सुपीक राहील, जमिनीचं संतुलन व्यवस्थित राहील आणि पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीला आपण एक चांगल्या पद्धतीचे वेल फर्टाईल सॉईल म्हणजे चांगली उत्पादकता असणारी जमीन आपण हस्तांतरित करतो, असं आपल्याला एक समाधान लाभेल एवढं शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो. तर अतिशय सर्व दोन्ही तज्ज्ञ आपण आलात आणि अतिशय शेतकऱ्यांच्या निगडीत जे काही जमिनीच्या आरोग्याशी निगडीत असे काही प्रश्न होते, या सर्व प्रश्नांची आणि शेतकऱ्यांची सुद्धा आपण उत्तरं अशी व्यवस्थित दिलेली आहेत, चांगली दिलेली आहेत आणि सर्वांना आनंद झाला असेल, त्यांचं समाधान झालं असेल. तर आज जमिनीच्या आरोग्य पत्रिकेसाठीच्या विषयावरती शेतकरी बंधूंनो आपण ही माहिती ऐकलेली आहे. आणि जयकुमार टकुडगे, कृषी अधिकारी, मृद सर्वेक्षण मृद चाचणी कृषी आयुक्तालय पुणे, आणि दुसरे आपले जे तज्ज्ञ आहेत श्री HB गुरसाळे, वरिष्ठ व्यवस्थापक शेतकरी प्रशिक्षण केंद्र, RCF थळ, अलिबाग, जिल्हा रत्नागिरी, या दोन्ही तज्ज्ञांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला हे सर्व उत्तर आपली दिलेली आहेत. आपणा दोघांचं मी सह्याद्री वाहिनीतर्फे आभार मानतो. तर आता शेतकरी बंधूंनो, पुढच्या गुरुवारी दिनांक 18 मे 2017 रोजी आपण ह्याच वेळी 6 ते 7 या वेळेमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना ह्या विषयावरती आपण चर्चा ऐकणार आहोत आणि आपले विचार सुद्धा आणि आपले काही प्रश्न असतील ते करणार आहोत. सहभाग आहे याच्यामध्ये मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुण्याचे उदयजी देशमुख आणि दुसरे तज्ज्ञ आहेत DD डांगे, प्रादेशिक व्यवस्थापक कृषी विमा कंपनी फोर्ट मुंबई. तर शेतकरी बंधूंनो, अशा ह्या योजनाच आपण हे घ्यायचं आहे आणि आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला संपर्क साधायचा आहे. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह, पांडुरंग बुंजकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 30. तर आपल्याला काही शंका असतील तर आपण ईमेल ID वर सुद्धा ते पाहू शकतात. स्क्रीनवर आपल्या या ठिकाणी आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.